बोलण्याची कला ते भाषण कला मालिकेतील अजून एका नव्या धमाकेदार एपिसोडमध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे। मला एका तरुण युवा मित्राने विचारले की सर, तुम्ही अनोळखी व्यक्तींशी बोलणं या विषयावरती एक एपिसोड केलेला आहे, तर त्याच धर्तीवरती ओळखीच्या तिच्याशी बोलण्याच्या काही ट्रिक्स आम्हाला देऊ शकता का? तर मित्रा, हा केवळ तुझ्या एकट्याचा प्रश्न नाही, तर तुझ्यासारख्या असंख्य तरुणांचा आणि काही वेळेला तो तरुणींचाही प्रश्न आहे। आणि म्हणूनच तुमच्या या भावनिक प्रश्नावरती मी आज हा खास एपिसोड बनवत आहे। हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा। मी जे तुम्हाला प्रत्येक एपिसोडमध्ये सांगतो की बोलण्याची कला जी आहे तिची ताकद एवढी अफाट आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवी ती गोष्ट हमखास मिळणार आहे। आणि आज या भागातही मी माझ्या या मतावरती ठाम आहे। नमस्कार, मी लॉयर आणि प्रेरक वक्ता राजेश सावंत। माझ्या गेल्या 20 वर्षांच्या विविध कार्यक्रमाच्या अभ्यासातून तुमची बोलण्याची कला ते भाषण कला घडवण्यासाठी घेऊन आलो आहे ही अनोखी भाषण कला मालिका खास तुमच्यासाठी। तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात उत्तुंग झेप घ्यायची असेल तर बोलण्याची कला तुम्हाला यायलाच हवी। आणि ही जर कला शिकायची तुमची इच्छा असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात। आमच्या या चॅनेलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर हिट करा। या तरुण मित्राने मला सांगितलं की ती समोरून आली की माझ्या छातीमध्ये धडधड धडधड व्हायला सुरुवात होते आणि मग तिच्याशी बोलण्याची माझी हिंमतच होत नाही। तर सर, याच्यावरती काहीतरी आम्हाला टिप्स वगैरे द्या। मित्रा, जी परिस्थिती तू मला आता सांगितलीस त्याच्यावरून एक अंदाज बांधू शकतो, ते म्हणजे की तू कदाचित त्या मुलीच्या प्रेमात पडलेला असशील। प्रेम ही एक हवीहवीशी वाटणारी भावना आहे आणि ज्या वयामधून तुम्ही जात आहात ना, त्या वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतच असतात। त्यामुळे तू जो मला प्रश्न विचारलात यात मला काहीही चुकीचं वाटलं नाही। मात्र मी जो तुम्हाला आज संदेश देणार आहे तो मात्र तुम्हाला व्यवस्थितपणे ऐकून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती काम करायचं आहे। मी तुम्हाला खात्रीने सांगतो की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे हवंय ना ते 100% मिळेल। सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट समजून घ्या की तुम्हाला जी व्यक्ती आवडते, ज्या व्यक्तीवरती तुमचं प्रेम आहे आणि ज्या व्यक्तीला तुम्ही आयुष्यभर सुखाने ठेवणार आहात असं जे तुम्हाला वाटतंय, तर तीच भावना समोरच्याची पण तुमच्याबद्दल आहे का याची एकदा खात्री करून घ्या। होतं काय की तुम्हाला लाख वाटत असेल हो की मी तिच्यावरती प्रेम करतोय की मी त्याच्यावरती प्रेम करते, तर त्यांनीही माझ्या प्रेमाचा स्वीकार करावा, पण असं होत नाही। समजा एक सेल्समन तुमच्याकडे लायटर विकण्यासाठी आला आणि तुम्हाला म्हणाला की हा लायटर घ्या, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बोलाल की अरे, मी सिगारेट ओढत नाही तर मी लायटर कशाला घेऊ? किंवा सिगारेट जरी ओढत असलात लपून छपून तरी लायटर घरामध्ये कसं काय आपण घेऊन जाणार, नाही का? त्यामुळे तो तर मोठाच प्रश्न आहे। पण तो जर तुमच्या मागेच लागला की सर हा घ्या ना, हा विंड प्रूफ आहे, म्हणजे किती जोरात हवा येत असली तरी पण हा लायटर व्यवस्थितपणे पेटतो, तुम्हाला सिगरेट पेटवता येईल, त्यावेळेला तुम्ही त्याला सांगाल की अरे बाबा, मी सिगारेट ओढतच नाहीये तर मला लायटर कशाला देतो? मग त्याच्यावरती तो तुम्हाला सांगेल की सर, काळेपेटी आहे ना, ती जर ओली झाली ना तर ती पेटत नाही। पण लायटरचं तसं नाहीये, तो लायटर तुम्हाला छानपैकी उपयोगी पडेलच। परत तुम्ही त्याच्यावरती वैतागाल की अरे, मला लायटर नकोच आहे आणि तुम्हाला कशाला जबरदस्तीने देतो? मग त्याच्यावर तो सांगेल की सर, तुम्ही खिशामध्ये गपचूप ठेवू शकतात, आकाराने छोटा आहे वगैरे वगैरे, जास्त काय त्याची किंमत नाहीये। आपल्याला एखादी गोष्ट नको असेल आणि समोरचा जर व्यक्ती जबरदस्तीने आपल्याला देत असेल ना, मग ती प्रेम भावना का असेना, माणूस त्याच्याने इरिटेट होतो। आणि म्हणूनच कुठल्याही गोष्टीची जबरदस्ती करायची नसते, हा पहिला नियम आहे। तिला नको असताना जर तू तुझं प्रेम तिला देण्याचा प्रयत्न केलास तर ती मुलगी तुझ्यापासून लांब निघून जाईल, ही वस्तुस्थिती आहे। तुम्हाला हवी असणारी प्रत्येक गोष्ट जर आपोआपपणे तुमच्याकडे यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे शिक्षण। जो अभ्यासक्रम तुम्ही निवडलेला आहे तिथे स्वतःला झोकून द्या। प्रत्येक सेमिस्टरला अतिशय चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण व्हायचं आहे। अभ्यासातली प्रगती ही तुमचं जीवन घडवणारी गोष्ट आहे
आणि त्या गोष्टीला अतिशय सिरियसली घ्या. असं म्हणतात की लक्ष्मी चंचल आहे, पण सरस्वती जी असते ती स्थिर असते आणि जो कोणी तिच्यासाठी मेहनत घेतो ती त्याला 100% पावते. आणि म्हणूनच छान अभ्यास करा, चांगले मार्क काढा. तुम्ही जर सैराट सिनेमा बघितला असेल तर त्यातली ती आरची जी आहे ना, ती परशावरती सगळ्यात पहिल्यांदा इम्प्रेस होते ते त्याच्या मार्कांवरती, त्याच्या दिसण्यावरती नाही. माझी आजची दुसरी टीप ती म्हणजे नियमितपणे व्यायाम किंवा योगासनं करा. तुमचं जे वय आहे ना ते शरीर घडवण्याचं सुद्धा वय आहे आणि म्हणूनच तुमचं शरीर सुडवलं असणं खूप गरजेचं आहे. त्याचा एक सगळ्यात मोठा फायदा हा असतो की तुम्ही जे काही कपडे घालाल ना त्याच्यामध्ये तुम्ही अत्यंत रुबाबदार दिसता. स्वतःची पर्सनॅलिटी त्याच्यामुळे खूप छान पद्धतीने डेव्हलप होते. आणि याचा दुसरा फायदा असा आहे की आयुष्य ज्या वेळेला तुम्ही जगत जगत पुढे जाल ना, प्रचंड संकटांना तुम्हाला तोंड द्यायची वेळ येते. असं म्हणतात की संकट आहेत ना ती डरपोक असतात, ती कधीच एकटी येत नाहीत, ती स्वतःच्या बरोबर 4-5 जणांना घेऊन येतात. तर अशा वेळेला तुम्हाला जर त्याच्यामध्ये टिकून राहायचं असेल तर सुदृढ शरीर असणं खूप गरजेचं आहे. तुमची शारीरिक ताकद ही तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक समस्येच्या वेळेला तुम्हाला उपयोगी पडणार आहे आणि म्हणूनच या वयामध्ये व्यायाम आणि योगासनं नियमितपणे करा. माझी आजची तिसरी टीप म्हणजे तुमच्यामध्ये छंद आणि कलागुण जे आहेत त्याच्यासाठी किमान अर्धा तास द्या. देवाने प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी टॅलेंट दिलेलं आहे, फक्त आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे आणि त्याच्यावरती छान पद्धतीने मेहनत घ्यायची आहे आणि प्रचंड सराव करून त्या कलेमध्ये निपुण व्हायचं आहे. ह्यामुळे ना तुमचा आत्मविश्वास सुद्धा वाढेल. बघा, आयुष्य जगत असताना ना आपण जे पैसे कमवतो तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला, पण छंद जे असतात ना ते मनाला खूप छान विरंगुळा देतात आणि कुठलंही छंद किंवा टॅलेंट जे आहे तो तुम्हाला आयुष्यामध्ये नेहमीच उपयोगी पडत असतं. माझी आजची चौथी जी टीप आहे ती म्हणजे तुमचं ध्येय जेवढ्या लवकर होत असेल तेवढ्या लवकर तुम्ही तुमच्या आयुष्याचा गोल ठरवला पाहिजे आणि त्या गोलच्या दिशेने, त्या ध्येयाच्या दिशेने तुमची दररोज थोडी थोडी का होईना वाटचाल व्हायलाच हवी. ध्येय निश्चिती कशी करायची असते, आयुष्यातलं गोल सेटिंग कसं करायचं याच्यावरती मी एक खास एपिसोड बनवलेला आहे, तर तोही एपिसोड तुम्ही निश्चितपणे बघा आणि आयुष्यातलं जे ध्येय आहे ते गाठण्याचा 100% प्रयत्न करायचा आहे. आजच्या माझ्या एपिसोडची 5वी आणि शेवटची महत्त्वाची टीप ती म्हणजे पैशाचं महत्त्व. पैसा कुठेही वायफळ खर्च करायचा नाही, त्याची बचत करायची, चांगली गुंतवणूक करायची. समोरच्याला गप्प करण्याची प्रचंड क्षमता जी आहे ना ती आपल्या आर्थिक ताकदीमध्ये आहे. त्यामुळे पैशाचं महत्त्व लवकरात लवकर जाणून घ्या, तो साठवून ठेवा आणि गुंतवणुकीच्या मार्गाने तो कसा वाढेल याचीही काळजी घ्या. आता तुम्हाला वाटेल की आम्ही प्रश्न काय विचारलाय आणि त्याचं उत्तर काय दिलंय, पण एक गोष्ट निश्चितपणे लक्षात ठेवा ती म्हणजे जो मी मार्ग तुम्हाला सांगितलेला आहे ना, या मार्गाने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जी गोष्ट हवी आहे ना ती आपोआपपणे तुमच्याकडे चालत येईल. तुम्ही ज्या वेळेला समाजामध्ये एक प्रतिष्ठित म्हणून वावरणार आहात त्यावेळेला अनेकांना तुमच्याशी बोलावंसं वाटेल आणि एक दिवस असा येईल की ती तुमची ओळखीची व्यक्तीच मला विनंती करेल की सर, यशस्वी माणसांशी कसं बोलायचं यावर सुद्धा एखादा एपिसोड तुम्ही बनवा. आयुष्यामध्ये प्रगती करण्याचे ना 2 मार्ग असतात. एक असतो शॉर्टकट, जो खोटा मार्ग असतो. या मार्गावरनं तुम्ही गेलात तर होऊ शकतं की सुरुवातीला तुम्हाला खूप आनंद मिळेल, पण काही दिवसातच तुमच्या लक्षात येईल की तो मार्ग चुकीचा आहे आणि तुम्ही एका दुःखाच्या खाईमध्ये पडाल. दुसरा जो मार्ग आहे हा सत्याचा मार्ग आहे, लांबचा मार्ग आहे, लॉंगकट आहे. या मार्गामध्ये तुम्हाला अनेक काटे, खाचखळगे आणि अडथळे मिळतील, पण या सगळ्यांवरती मात करून करून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की या मार्गावरती जो तुम्हाला विजय मिळणार आहे ना
तो तुम्हाला आयुष्यभर पुरणारा आहे. प्रत्येक टॅलेंट किंवा कला जर सकारात्मक कामासाठी वापरली गेली ना तरच तिचा प्रभाव वाढतो. मात्र कोणतीही चुकीची, अनैतिक किंवा घाणेरडी गोष्ट जर तुम्ही या कलेच्या माध्यमातून करायला गेलात तर त्याचा प्रभाव हा शून्य होऊन जातो. त्यामुळेच बोलण्याच्या कलेचा छान पद्धतीने वापर करा. या कलेच्या मध्ये ना प्रचंड क्षमता आहे. तुम्ही कधी विचारही केलेला नसेल एवढे छान सुखाचे दिवस तुमच्या आयुष्यामध्ये हे फक्त तुमच्या बोलण्याच्या कलेमधून येतील. आणि म्हणूनच या कलेवरती प्रेम करा आणि ही कला जोपासण्याचा प्रयत्न करा. अतिशय साधी आणि सोपी ही कला आहे. नियमित सरावाने तिच्यावरती आपल्याला प्रभुत्व मिळवता येतं. आजच्या या भागातून तुम्हाला जर काही चांगला संदेश मिळाला असं जर वाटत असेल तर या भागाला आपल्या मित्रमंडळींकडे शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर हिट करा. बोलण्याची कला आणि भाषण कलेतील अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम आमच्या संपर्कामध्ये राहा. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, आनंदात राहा. धन्यवाद.